परत सुरू केलं म्हणून साहेब सुरू केलं परत झाले का? न्यायालयाने निश्चित केलेले मुद्दे आपल्याकडे लिहून घ्यावेत. दावा कैफियतीचं अवलोकन करून त्याच्यामध्ये जो वादग्रस्त मुद्दे आहेत ते न्यायालयाने निश्चित केलेल्या मुद्द्यांमध्ये समाविष्ट झालेले आहेत किंवा नाही याची खात्री करावी. जर सर्व मुद्दे समाविष्ट झालेले नसतील तर मुद्दे दुरुस्तीचा, वगळण्याचा, जादा मुद्दे काढण्याकरता अर्ज दाखल करायचा. भले तो अर्ज न्यायालयाने रिजेक्ट केला तरी आपण योग्य ते मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनाला आणून देण्याचा प्रयत्न केला होता याचं एक रेकॉर्ड तयार होतं, ज्याचा अपिलामध्ये फार उपयोग होतो. दाखल केलेली कागदपत्र अस्सल स्वरूपात आहेत का त्याच्या प्रती आहेत हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं असतं. दाखल केलेली कागदपत्र जर प्रतिमेच्या स्वरूपात असतील आणि ती विरुद्ध पक्षाने दाखल केलेली असतील तर अस्सल कागदपत्र दाखल करण्याकरता विरुद्ध पक्षाला नोटीस टू प्रोड्यूस डॉक्युमेंट किंवा ऑर्डर 11 रूल 14 प्रमाणे न्यायालयामध्ये अर्ज सादर करायचा आणि ते अर्ज ती कागदपत्र शक्यतो अस्सल स्वरूपात न्यायालयासमोर आणून घ्यायची. त्याचप्रमाणे आपण दाखल केलेली कागदपत्र विरुद्ध पक्षाला कबूल आहेत का नाकबूल याच्याबद्दल नोटीस टू ऍडमिट डॉक्युमेंट दिलं तर तोंडी पुराव्याची व्याप्ती ही कमी होते आणि फक्त वादग्रस्त मुद्द्यांपुरताच आपला पुरावा आपल्याला सीमित ठेवता येतो. याच्यानंतर शपथपत्र तयार करण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळेला पक्षकाराला शपथपत्र तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये सामील करून घेणं अत्यंत गरजेचं असतं. एखाद्या प्रकरणात एकापेक्षा अधिक पक्षकार असतील, म्हणजे वादी एकापेक्षा अधिक असतील, प्रतिवादी एकापेक्षा अधिक असतील, तर शपथपत्र देण्याकरता त्यांच्यापैकी जो सर्वात माहितगार इसम असेल त्याची निवड शपथपत्र सादर करण्याकरता करावी. ज्याच्या हस्ताक्षरातले किंवा ज्याच्या सहीचे दस्त असतील अशाच पक्षकाराची साक्ष शपथपत्राच्या माध्यमातून नोंदवावी. ज्याची अशा कुठल्याही दस्तावर सही नाही अशा व्यक्तीची जर आपण पक्षकार जरी असेल आणि त्याची आपण साक्ष घेतली तर उत्तम पुरावा आपण न्यायालयासमोर आणला नाही असा आक्षेप विरुद्ध बाजू घेऊ शकते. त्याच्यामुळे ज्या पक्षकाराला वादातील घटनांची व्यक्तिगत माहिती सर्वाधिक आहे, ज्याचा कागदपत्रांशी संबंध आलेला आहे, अशा व्यक्तीलाच नेहमी शपथपत्र तयार करताना हजर ठेवून त्याचाच पुरावा नोंदवावा. शपथपत्र तयार करायच्या वेळेला त्या पक्षकाराला बोलवून घ्यावं. त्याला वादविषय कोर्टाने निश्चित केलेले वाद मुद्दे समजावून सांगावेत आणि विरुद्ध पक्षाने दाखल केलेली कागदपत्रे जी त्याला कधी कधी माहिती नसतात त्याची कल्पना त्याला देऊन ती कागदपत्र दाखवून त्या कागदांबद्दल त्याचं म्हणणं काय आहे, ती कागदपत्र खरोखर त्यांनी केलेली आहेत, नाहीत, केली असतील तर कुठल्या परिस्थितीमध्ये केलेली आहेत याची माहिती त्याला विचारावी. शपथपत्र टाईप करताना त्याच्याबरोबर चर्चा करून ते शपथपत्र तयार करावे. याचा एक मोठा फायदा असा होतो की उलट तपासामध्ये पक्षकार शपथपत्रामध्ये काय लिहिलंय मला माहिती नाही, वकिलांनी तयार केलं, मी त्याच्यावर सही केली, अशी उत्तरं देत नाही किंवा ती शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते. शपथपत्र हे नेहमी प्रथम पुरुषी एकवचनी
अशा शब्दात अशा पद्धतीने तयार करावं, म्हणजे वादी प्रतिवादी असा उल्लेख न करता मी माझा असा उल्लेख करावा. न्यायालयाने ज्या क्रमाने मुद्दे निश्चित केलेत आणि जे मुद्दे सिद्ध करण्याची जबाबदारी आपल्या पक्षावर आहे, आपल्या पक्षकारावर आहे, ते मुद्दे निश्चित करून त्या क्रमाने ते मुद्दे शपथपत्रामध्ये लिहावेत. एका मुद्द्याबाबतचा पुरावा देऊन पूर्ण झाला की दुसऱ्या मुद्द्याबाबतचा पुरावा सुरू करावा. उदाहरणार्थ, वादी हा वाद मिळकतीचा मालक आहे का, असा जर मुद्दा असेल तर वादी वाद मिळकतीचा मालक कसा झाला. एखाद्या नोंदणीकृत दस्तानी झाला असेल तर त्या दस्ताचं वर्णन तो कोणी लिहून दिला, कोणाच्या लाभात लिहून दिला, त्या दस्ताचा नोंदणी क्रमांक, दिनांक याचा थोडक्यात तपशील आपल्या शपथपत्रामध्ये नमूद करावा. तसंच वाद मिळकतीबाबतचे जे काही महसूल अभिलेख असतात, हक्क नोंदी, सातबारा उतारे, हक्क नोंदी असतील तर त्याच्या क्रमांकासह त्याचा उल्लेख शपथपत्रामध्ये करावा. कुठल्याही दस्ताचा संपूर्ण मजकूर शपथपत्रामध्ये लिहिण्याची गरज नसते, पण जर करारावर आधारित दावा असेल तर करारातील अत्यंत महत्त्वाच्या शर्ती शपथपत्रामध्ये जरूर नमूद कराव्यात. शपथपत्रात कागदपत्रांचा उल्लेख करताना ते कागदपत्र जर न्यायालयात पूर्वी दाखल केलेले असतील तर त्या कागदपत्रांचा यादीचा निशाणी क्रमांक आणि त्या कागदाचा क्रमांक असं लिहून जर शपथपत्र तयार केलं तर त्याचा उपयोग न्यायाधीशांना शपथपत्र वाचताना कागदपत्र शोधण्यासाठी उपयोग होतो आणि सर्वांचा वेळ वाचतो. आर्थिक देण्याघेण्याबाबतचा वाद असेल तर पैशांच्या पावत्या, त्याच्यावरच्या सह्या, दिनांक, पैसे ज्या पद्धतीने दिले असतील, उदाहरणार्थ चेक, डिमांड ड्राफ्ट, RTGS, NEFT याचा तपशील नमूद करावा. मिळकतीवरील वहिवाटीचा वाद असेल तर मिळकतीवर ताबा कोणाचा आहे ते सिद्ध करणारा तोंडी आणि कागदोपत्री पुरावा लिहावा. आपल्या पक्षकारावर जे मुद्दे साबित करण्याची जबाबदारी आहे ते मुद्दे नासाबित करण्याकरता विरुद्ध पक्षाने काही कागदपत्र दाखल केली असतील तर त्याबाबतचा खुलासा, कबुली नाकबुली आपल्या पक्षकाराच्या शपथपत्रामध्ये जरूर करावी आणि विरुद्ध पक्षाच्या वादकथनामधील मुद्दे मोजक्या शब्दांमध्ये नाकारणारा मजकूर समाविष्ट करावा. संपूर्ण कैफियत किंवा संपूर्ण दावा आपल्या शपथपत्रामध्ये जसा तसा लिहून तो नाकारण्याची आवश्यकता नसते. शपथपत्राचा असा मसुदा तयार झाला की तो पक्षकाराला वाचण्याकरता जरूर द्यावा. पक्षकाराच्या त्या मजकुराबद्दल काही शंका असतील तर त्याचं निरसन करावं, आवश्यक तर दुरुस्ती करावी आणि मगच त्या शपथपत्राला अंतिम स्वरूप द्यावं. आता शपथपत्राच्या माध्यमातून कागदपत्र सिद्ध कशी करायची याकरता आपल्याला पुराव्याच्या कायद्याच्या तरतुदी माहिती असणं आवश्यक असतं आणि त्याचा वापर कसा करायचा शपथपत्र लिहिताना हे माहिती असणं गरजेचं असतं. कारण ही जी 2002 साली ऑर्डर 18/4 मध्ये दुरुस्ती आली त्याच्या सबरूल 1 मध्ये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे, प्रोव्हाइडेड दॅट where documents are filed and the parties rely upon the documents, the proof and admissibility of such documents which are filed along with the affidavit shall be subject to the orders of court. आता ही जी परंतुका आहे, प्रोव्हिजो आहे, याचा अर्थ कसा लावायचा याच्याबद्दल न्यायाधीशांमध्ये अजूनही मतभेद आहेत. पण जो मला समजलेला अर्थ असा आहे की शपथपत्रामध्ये कागदपत्र नमूद केली असतील आणि ती सिद्ध करण्याच्या पद्धतीने ती सिद्ध करणारा मजकूर लिहिलेला असेल तर शपथपत्र दाखल झाल्यानंतर न्यायाधीशांनी शपथपत्र वाचून आणि ती कागदपत्र पाहून शपथपत्राच्या खालीच एक आदेश करायचा असतो
की यादी क्रमांक अमुक अमुक कडे दाखल केलेला कागद पुराव्याकामी वाचला जाणार आहे, स्वीकारला जाणार आहे आणि त्याला निशाणी क्रमांक दिला जाणार आहे. केवळ एखाद्या कागदाला निशाणी क्रमांक दिला म्हणून तो कागद सिद्ध झाला असं नाही. तर जे कागद पुराव्याकामी सिद्ध झाले अशा निष्कर्षाला न्यायालय येतं, तेच कागदपत्र पुराव्याकामी वाचले जातात. त्याच्यामुळे कागदपत्र सिद्ध करताना आपल्याला पुरावा कायद्याच्या कलम 61 ते 78 मधील तरतुदी आवर्जून लक्षात ठेवायला लागतात. त्या तरतुदींमध्ये विविध प्रकारचे दस्त सिद्ध करण्याकरता जे काही निकष दिलेले आहेत त्याची पूर्तता आपल्या शपथपत्रामध्ये होणं अनिवार्य असतं. अन्यथा न्यायालय तो दस्त पुराव्याकामी वाचत नाही, स्वीकारत नाही. शपथपत्रामध्ये सादर केलेला दस्त अस्सल आहे का तो दुय्यम पुरावा आहे, त्याची प्रत आहे, हे जरूर नमूद करायचं. अस्सल दस्त आपल्यापाशी उपलब्ध नसल्यास तो कोणापाशी आहे तो अस्सल स्वरूपात न्यायालयासमोर येण्याकरता आपण काय प्रयत्न केले हे आपल्या शपथपत्रामध्ये नमूद करायचं असतं. अस्सल दस्त प्रयत्न करूनही न्यायालयासमोर येत नाही, विरुद्ध पक्षकाराच्या ताब्यात तो दस्त असेल तर तो विरुद्ध पक्षकार दस्त दाखल करत नाही. त्यासाठी आवश्यक असणारी जी परिस्थिती असते ती आपल्या शपथपत्रामध्ये नमूद करणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ आपण विरुद्ध पक्षकाराला नोटीस टू प्रोड्यूस डॉक्युमेंट दिले आणि ती देऊन देखील त्यांनी तो दस्त दाखल केला नाही, तर मग पुराव्याच्या कायद्याच्या कलम 65 प्रमाणे आपल्याला दुय्यम पुरावा त्या दस्ताच्या मजकुराबाबतचा देता येतो. त्याच्यासाठी आपल्याला पुराव्याच्या कायद्याचं कलम 63, 65, 66, 91 आणि 92 या तरतुदी माहिती असणं गरजेचं आहे. एखादा दस्त जेव्हा सिद्ध करायचा असतो म्हणजे काय करायचं असतं, तर त्याच्यावरील सही आणि त्याच्यावरील हस्ताक्षर कोणाचं आहे याचा उल्लेख आपल्या शपथपत्रात येणं आवश्यक आहे. आणि शपथपत्र ज्या व्यक्तीचं आपण देतोय त्या व्यक्ती समोर त्या दस्तावर सही झाले का किंवा त्या दस्तक निष्पादित करणाऱ्या व्यक्तीने हस्ताक्षर केलंय का हे शपथपत्र करणाऱ्या व्यक्तीने सांगणं गरजेचं असतं. सगळ्यात शेवटी घे. अरे दस्तावरील सही किंवा हस्ताक्षर सिद्ध करण्याकरता अनेक पद्धती असतात. एखाद्याची सही हस्ताक्षर ओळखण्यामागची जी कारणं असतात त्यामधली काही कारणं सर्वसामान्यपणे जी आपल्याला वारंवार पाहण्यात येतात ते असं की एकाच कार्यालयात एकमेकांसोबत काम करणारे सहकारी, कनिष्ठ वरिष्ठ हे एकमेकांच्या सह्या हस्ताक्षर ओळखतात, कारण त्यांच्या दैनंदिन कामकाजाचा भाग म्हणून त्यांच्या सह्या हस्ताक्षर असलेली कागदपत्रे त्यांच्या नजरेखालनं जातात. जवळचे नातेवाईक एकमेकांच्या सह्या हस्ताक्षर ओळखतात. तर अशी जी कारणं आहेत ती शपथपत्रामध्ये जरूर नमूद करावीत. त्याच्यासाठी पुराव्याच्या कायद्याचं कलम 47 ओपिनियन एज टू हँडरायटिंग व्हेन रिलेव्हंट आणि कलम 67 प्रूफ ऑफ सिग्नेचर अँड हँडरायटिंग ऑफ पर्सन अलेज्ड टू हॅव साइंड ऑर रिटर्न डॉक्युमेंट प्रोड्यूस्ड बद्दलच्या ज्या तरतुदी आहेत त्या जरूर लक्षात ठेवून त्या तरतुदींमध्ये जे काही निकष आहेत त्याची पूर्तता होईल असा मजकूर आपल्या शपथपत्रामध्ये येणं गरजेचं आहे. आता जे दस्त साक्षीदारांसमक्ष सह्या करून पूर्ण करणं गरजेचे असतं, म्हणजे ज्याला अटेस्टेशन अनिवार्य असतं, असे दस्त 3च आहेत: मृत्यूपत्र, गहाणखत आणि बक्षीसपत्र. तर हे 3 दस्त सिद्ध करण्याकरता त्या दस्तावरील किमान एका साक्षीदाराचा पुरावा आपल्याला
न्यायालयासमोर किंवा शपथपत्राच्या माध्यमातून द्यायचा असतो आणि त्या साक्षीदारामार्फत तो दस्त सिद्ध करावाचा असतो. या 3 दस्तांपैकी कोणत्याही एका दस्तावर आधारित आपला दावा किंवा बचाव असेल तर आपल्या पक्षकाराचं शपथपत्र करण्यापूर्वीच त्या दस्तावर ज्या साक्षीदाराची सही आहे तो साक्षीदार हयात आहे का याची खातरजमा पक्षकाराकडे विचारणा करून जरूर करावी. हयात असेल तर साक्ष देण्याच्या परिस्थितीत आहे का आणि असल्यास तो दस्त सिद्ध करण्याकरता अपेक्षित असलेली साक्ष देईल का याची विचारणा आणि खातरजमा आपण केली तर आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार आपण आपल्या पुराव्याच्या शपथपत्रामध्येच त्याबद्दल काही उपाययोजना करू शकतो. संबंधित साक्षीदाराचं जर निधन झालेलं असेल तर ती हकीकत आपल्या पक्षकाराच्या पुराव्याच्या शपथपत्रामध्ये नमूद करून तो हयात नाही याचा पुरावा म्हणून त्याचं मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र पुरावा म्हणून दाखल करावा. आता असा साक्षीदार मयत असेल तर दस्त सिद्ध कसा करायचा त्याबाबतही कायद्यामध्ये तरतूद आहे. त्या साक्षीदाराची सही ओळखणारा व्यक्ती आणि ज्या व्यक्तीने तो दस्त केलेला आहे त्या व्यक्तीची सही किंवा हस्ताक्षर आपल्याला सिद्ध करावं लागतं. त्याच्यासाठी आपल्याला पुराव्याच्या कायद्याच्या कलम 69 च्या तरतुदी लक्षात ठेवणं गरजेचं असतं. तसंच एखादा दस्त केवळ जुना आहे 30 वर्षापेक्षा पूर्वी अस्तित्वात आलेला आहे म्हणून तो दस्त न्यायालय जसा आहे तसा पुरावा म्हणून स्वीकारत नाही. पुराव्याच्या कायद्याच्या कलम 90 मध्ये शब्दरचना जर बघितली तर तिथे मे असा शब्द आहे, शॅल शब्द नाही. त्याच्यामुळे 30 वर्षापूर्वी अस्तित्वात आलेला दस्त देखील काही परिस्थितीमध्ये आपल्याला स्वतंत्रपणे सिद्ध करून दाखवावा लागतो. आता पुराव्याचं शपथपत्र आणि वादकथन याच्यामध्ये फार फरक आहे. सीपीसीच्या ऑर्डर 6 रूल 2 प्रमाणे वादकथनांमध्ये पुरावा नमूद करायचा नसतो. तर त्या वादकथनाची व्याख्या अशी आहे, अ स्टेटमेंट in concise form of material fact on which party pleading relies for his claim or defense. म्हणजे आपल्या वादकथनांमध्ये फक्त मटेरियल फॅक्ट्स नमूद करायचे असतात आणि त्या मटेरियल फॅक्ट्स सिद्ध करण्याकरिता आवश्यक तो पुरावा काय असू शकतो तो आपल्याला पुराव्याच्या शपथपत्राच्या माध्यमातून द्यायचा असतो. आता मटेरियल फॅक्ट्स काय आहेत आणि त्याच्याशी आवश्यक असलेला त्या सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेला पुरावा काय आहे हे तपासण्यासाठी आपल्याला पुराव्याच्या कायद्याचं कलम 3 ते 16 मधल्या रिलेव्हन्सी ऑफ फॅक्ट्स बद्दलच्या तरतुदी माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. तर या तरतुदी लक्षात ठेवून किंवा त्या तरतुदींची आपल्याला माहिती असेल तरच आपण परिपूर्ण असे पुराव्याचं शपथपत्र तयार करू शकतो आणि या तरतुदी व्यवस्थित माहिती असतील तरच मुद्देसूद उलट तपास घेऊ शकतो. आता शपथपत्रामध्ये काय असू नये किंवा शपथपत्र करताना कोणत्या बाबी टाळाव्यात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉपी पेस्ट दावा किंवा कैफियत कॉपी पेस्ट करून वरती पक्षकाराचं नाव लिहिणं आणि खाली दावा किंवा कैफियत आहे तशी पुन्हा लिहिणं असं करण्याचा आळशीपणा कधीही करू नये. वादीच्या पुराव्याच्या शपथपत्रामध्ये बऱ्याचदा कायद्याची कलम कोर्ट फी करता आणि कोर्टाच्या अधिकार क्षेत्राकरता दाव्याची आकारणी कशी केली आहे, कॅव्हेट बद्दलचा मजकूर, तात्पुरत्या मनाईहुकुमाच्या अर्जातील बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स, प्रायमा फेसी केस, अपरिमित
नुकसान याबद्दलचा मजकूर समाविष्ट करण्याचं काहीही कारण नसतं, कारण तो मनाई हुकमाचा अर्ज चालून त्याचा निर्णय झालेला असतो. त्यामुळे तो मजकूर आवर्जून वगळावा. तसंच दाव्याच्या विनंती परिच्छेदामध्ये नमूद केलेल्या सर्व विनंत्या शपथपत्रामध्ये लिहिण्याची गरज नसते. केवळ एक वाक्य लिहिलं तरी पुरतं की माझ्या दाव्यामध्ये ज्या काही मी मागण्या केलेल्या आहेत त्या मान्य कराव्यात, एवढं लिहिलं तरी पुरतं. तसंच प्रतिवादीचं पुराव्याच्या शपथपत्रामध्ये बचावाचे जे कायदेविषयक मुद्दे आपण लिहिलेले असतात ते लिहिण्याचं टाळावं. कैफियत आपण कॉपी पेस्ट करतो आणि मग त्याच्यामध्ये डिले, लॅचेस, वेवर, एस्टॉपल, रेज जुडिकेटा, कॉम्पेन्सेटरी कॉस्ट असे शब्द लिहिलेले असतात. आता या शब्दांचा अर्थ पक्षकाराला नक्कीच माहिती नसतो आणि हे शब्द जर त्याच्या पुराव्याच्या शपथपत्रात आले आणि उलट तपासामध्ये त्या शब्दांबद्दल जर विरुद्ध वकिलांनी विचारणा केली तर तो पक्षकार स्वाभाविक गांगरून जातो आणि एकदा न्यायालयाच्या वातावरणात पक्षकार गांगरला की उलट तपासामध्ये ज्या गोष्टींची त्याला व्यक्तिगत माहिती असते त्या बाबतीतचा देखील तो पुरावा उलट तपासामध्ये नीट देऊ शकत नाही, कारण त्याच्यावर तो पहिल्याच काही प्रश्नांना उत्तरं न देता आल्यामुळे आलेला मानसिक ताण असतो. तर हे जे बचावाचे मुद्दे असतात कायदेविषयक, उदाहरणार्थ रेज जुडिकेटा किंवा एस्टॉपेल, तर ते सिद्ध करण्याकरता जो काही आवश्यक पुरावा आहे ना तो प्रतिवादीच्या शपथपत्रामध्ये नमूद करावा. उदाहरणार्थ रेज जुडिकेटाची तक्रार घेतली असेल तर प्रतिवादीच्या शपथपत्रामध्ये पूर्वी झालेल्या दाव्याचा निकालपत्र, हुकूमनामा, पूर्वीच्या दाव्यातील दावा आणि कैफियत, तसेच जरूर पडली तर रोजनामा याच्या सहीशिक्क्याच्या नकला रेज जुडिकेटाचा मुद्दा साबित करण्याकरता पुरेशा असतात. पक्षकाराच्या शपथपत्रात रेज जुडिकेटा असा शब्द लिहिण्याची गरज नसते. तीच गोष्ट एस्टॉपेल बद्दल आहे. एस्टॉपेल देखील एस्टॉपेल बाय कंडक्ट, एस्टॉपेल बाय अटेस्टेशन अशा प्रकारची असतात. तर विरुद्ध पक्षकाराच्या कोणत्या कृती ही एस्टॉपेल मध्ये समाविष्ट होते, ती कृती किंवा त्यांनी केलेला दस्त याचा उल्लेख शपथपत्रामध्ये आला तरी पुरेसा असतो. मग तो एस्टॉपेल म्हणून कसा लागतो हे न्यायालयासमोर आपण युक्तिवादाच्या वेळेला दाखवायचं असतं. वादीच्या शपथपत्रामध्ये दाव्याला कारण कधी घडलं याचा उल्लेख आपण करतो. कधी कधी दावा लिहिताना अशी परिस्थिती होते की आपण दाव्याला नक्की कारण कधी घडलं त्याची तारीख किंवा महिना, वर्ष लिहित नाही. मग उदाहरणार्थ जानेवारी 2010 मध्ये दावा दाखल केलाय, मनाई हुकमाचा आणि मालकी हक्कच्या ठरावाचा दावा आहे असं उदाहरण घेऊया, आणि प्रतिवादीने डिसेंबर 2009 मध्ये येऊन वादीच्या ताब्याला हरकत केली. दाव्यामध्ये असं लिहिलं गेलं की 1 महिन्यापूर्वी प्रतिवादी आला आणि माझ्या ताब्याला हरकत केली, मला शिवीगाळ केली, म्हणून मला मनाई हुकूम द्या आणि दावा मिळकतीचा मालक आहे असं जाहीर करून द्यावं. दावा दाखल झाला 2010 साली. प्रतिवादीने कैफियत दिली, दावा नाकारला. न्यायालयामध्ये वादीचं पुराव्याचं शपथपत्र सादर करताना वादी वकिलांकडून एक मोठी चूक झाली आणि त्यांनी मूळ दाव्याला च्या पुष्टीकरिता जे शपथपत्र दाव्यासोबत दाखल केलं होतं त्याच शपथपत्राची प्रिंट जशीच्या तशी घेतली आणि ती वादीचा पुरावा म्हणून सादर केली. पुरावा नोंदला गेला समजा 2014 साली. 2014 सालच्या शपथपत्रामध्ये दाव्याचं कारण काय लिहिलं गेलं तर मागील महिन्यामध्ये प्रतिवादीने माझ्या ताब्याला हरकत केली.
प्रतिवादीने त्याचा पुरावा दिला आणि मी हरकत केलं नाही असं म्हटलं. न्यायालयाने दावा अंशतः मंजूर केला. वादी दावा मिळकतीचा मालक आहे असं जाहीर केलं, पण मनाई हुकूम नाकारताना निकालपत्रामध्ये असं म्हटलं की वादीने दाव्याचं कारणच सिद्ध केलं नाही, कारण दावा दाखल करण्यापूर्वी 1 महिना त्याच्या ताब्याला हरकत झाली होती. याच्याबद्दल शपथेवर कुठलंही विधान वादीचं त्याच्या शपथपत्रामध्ये नव्हतं. त्याच्यामुळे पुराव्याचं शपथपत्र हे आपल्याला अतिशय काळजीपूर्वक लिहावं लागतं. आता शपथपत्र देणाऱ्या व्यक्तीचा जो तोंडी पुरावा असतो तो नेहमी त्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष माहितीतला, जाणीवेतला असणं गरजेचं असतं. शपथपत्रामध्ये त्यामुळे कधी ऐकीव माहितीचा पुराव्याचा समावेश करू नये. पुराव्याच्या कायद्याचं कलम 59 आणि 60 त्याबद्दल स्पष्ट आहे. ते देखील लक्षात ठेवणं आवश्यक असतं. आता शपथपत्र तयार झालं, न्यायालयात दाखल झालं, कागदपत्र दाखल झाली. काही कागदपत्र दाव्यासोबत किंवा कैफियतीसोबत दाखल आहेत, काही शपथपत्रासोबत दाखल केलेत. त्यानंतर आपण काय काळजी घ्यायची, तर ऑर्डर 18 रूल 4 च्या सबरूल 1 च्या परंतुकीमध्ये नमूद केल्याप्रमाणे न्यायालयाकडे आग्रह धरायचा की दाखल कागदांच्या प्रूफ आणि ऍडमिसिबिलिटी बद्दल आदेश करावा. तसा आदेश होणं हे दोन्ही पक्षकारांच्या वकिलांच्या दृष्टीने गरजेचं असतं, हिताचं असतं. तसा जर आदेश शपथपत्र वाचून न्यायालयाने केला तर दोन्ही पक्षकारांच्या वकिलांना कळतं की कुठले कागद न्यायालय पुरावा म्हणून स्वीकारणार आहे आणि वाचणार आहे. सरतपास देणाऱ्या वकिलांच्या असं लक्षात येतं की अरे आपल्या साक्षीदाराच्या या शपथपत्राच्या आधारे हा कागद सिद्ध झालेला नाहीये, म्हणून न्यायालय तो कागद आत्ता पुराव्यात वाचणार नाहीये. तर तो कागद सिद्ध करण्याकरता आणखी काही पुरावा देणं गरजेचं आहे का, याचा देखील विचार करायचा आणि तो विचार करून जादा सरतपास देण्याची संधी घेणं किंवा स्वतंत्र साक्षीदार तपासणं याचा विचार सरतपास सादर करणाऱ्या वकिलाला करता येतो. आणि त्याचप्रमाणे ज्या वकिलांना उलट तपास करायचा आहे त्या साक्षीदाराचा, त्यांना देखील आपल्याला नक्की कुठल्या कागदपत्राबद्दल उलट तपास करायचा आहे ते समजून येतं. जो कागदपत्र वादीच्या किंवा प्रतिवादीच्या पुराव्यात सिद्ध झाला नसल्यामुळे न्यायालयाने वाचण्यास नकार दिलाय, त्या कागदपत्राबद्दल उलट तपास करायचं काही कारण नाही. कधी कधी हे कागदपत्रांना निशाणी देणं किंवा ही ऑर्डर 18 सबरूल 4 सबरूल 1 च्या परंतुकेप्रमाणे आदेश करणं न्यायालयाकडून राहून जातं आणि मग कागदपत्रांना निशाणी क्रमांक न देताच ते सिद्ध झाले न झाले, पुराव्याकामी वाचले जाणार नाही जाणार याची कोणालाही कल्पना न येताच उलट तपास सुरू होतो. विरुद्ध वकील अनावधानाने एखादा कागद निशाणी क्रमांक न पडलेला त्या सरतपास देणाऱ्या साक्षीदाराला दाखवतो आणि मग तो कागदपत्र उलट तपासाकामी वापरला म्हणून न्यायालय तो कागद पुराव्याकामी वाचतो असं म्हणतं. त्यावरून काही वाद होतात. या सर्व गोष्टी आपल्याला ऑर्डर 18 रूल 4 च्या परंतुकेप्रमाणे जे ऍडमिसिबिलिटी बद्दल न्यायालयाकडून उलट तपास सुरू होण्यापूर्वीच जर आपण आदेश घेतला तर टाळता येतात. आता शपथपत्राचा उलट तपास करताना देखील शपथपत्रातील परिच्छेदामध्ये ज्या अनुक्रमाने एखाद्या मुद्द्याबद्दल पुरावा दिला असेल त्याच अनुक्रमाने तो मुद्दा खोडून टाकण्याचा उलट तपास करण्याची सवय आपण डेव्हलप करायची. त्या मुद्द्याचा उलट तपास संपला की नवीन परिच्छेद
घेऊन नवीन मुद्द्यावरचा उलट तपास करायचा. याचा एक फायदा असा होतो की अंतिम युक्तिवादाच्या वेळेला वादीनी मालकी हक्काबाबत त्याच्या सरतपासाच्या परिच्छेद 4 मध्ये जो दिलेला पुरावा आहे तो त्याच्या उलट तपासाच्या परिच्छेद 10 मध्ये मी खोडून काढलेला आहे. हे आपल्याला मुद्देसूदपणे न्यायालयाच्या निदर्शनाला आणून देता येतं. त्यामुळे एक एक मुद्दा जर लक्षात घेऊन उलट तपास केला गेला तर ते सर्वांच्या फायद्याचं होतं. उलट तपास मुद्देसूद होतो. ऑर्डर 18 च्या या शपथपत्राच्या तरतुदी 2002 साली आल्यानंतर त्याच्याबद्दल अनेक उलट-सुलट न्यायनिर्णय आले गेले. त्यामुळे आपल्या वकील वर्गामध्ये अजूनही संभ्रमाचं वातावरण आहे. म्हणून ऑर्डर 18 मधील या तरतुदींचा मी या माझ्या विचारांमध्ये जास्त उल्लेख केलेला आहे. प्रश्न गेला हे वाचा. आता काही शंका विचारल्या गेलेल्या आहेत. पुराव्याचे शपथपत्र जर एखाद्या संस्थेच्या अधिकाऱ्याने दाखल केले असेल आणि नंतर अधिकारी बदली होऊन परदेशी गेला किंवा त्याने नोकरी सोडली असेल तर अशा प्रसंगी काय करावे? अशा प्रसंगी जर तो अधिकारी साक्षी करता येऊच शकत नसेल, याच्यामध्ये अजून एक परिस्थिती निर्माण होते की शपथपत्र दिल्यानंतर साक्षीदाराचं निधन होतं. तर अशा परिस्थितीमध्ये न्यायालयामध्ये सरतपास, उलट तपास आणि वादी किंवा ज्यांनी सरतपास दिलाय त्यांनी फेरतपास घेतल्याशिवाय तो पुरावा परिपूर्ण होत नाही. त्यामुळे केवळ सरतपास झाला, सरतपास देणाऱ्याचं निधन झालं किंवा तो बदलून गेला किंवा न्यायालयाच्या प्रक्रियेला उपलब्ध नसेल, नोकरी सोडून गेला असेल, त्याचा पत्ता माहिती असेल तर त्याला समन्स काढून बोलावण्याचा प्रयत्न करावा. तसं करून देखील जर तो येऊ शकत नसेल तर संस्थेच्या दुसऱ्या अधिकाऱ्याचं शपथपत्र द्यावं. निकेत चवरकरांचा प्रश्न आहे, केवळ खरेदी खताच्या सर्टिफाईड कॉपीवरून दस्त सिद्ध होऊ शकतो का? साक्षीदाराची साक्ष नाही नोंदवली तर काय परिणाम होऊ शकतात? अशा परिस्थितीत दस्तातील मजकूर साबित होईल का? एक तर खरेदी खतातील सर्टिफाईड कॉपी आपल्याला दाखल करण्याची वेळ का आली? अस्सल खरेदी खत न्यायालयासमोर का आलं नाही? तर दुय्यम पुरावा देण्यासारखी परिस्थिती आपल्या प्रकरणामध्ये असेल तर सर्टिफाईड कॉपी ही तिथे दुय्यम पुरावा म्हणून वाचली जाईल, स्वीकारली जाईल आणि त्यातला मजकूर सिद्ध करण्याकरता खरेदी खत लिहून देणारी व्यक्ती अस्तित्वात असेल तर त्याला तपासणं, ती व्यक्ती जर विरुद्ध पक्षकारच असेल तर साक्षीदाराची साक्ष घेऊन त्या साक्षीदाराच्या उपस्थितीत सदर व्यक्तीने त्या खरेदी खतावरती सही केली किंवा ते खरेदी खत लिहिलेलं आहे हे आपल्याला साबित करता येतं. एखादा दस्त सिद्ध करायचा म्हणजे काय? तर तो अस्सल स्वरूपात दाखल करणं किंवा अस्सल दस्त आपल्याकडे नसेल तर त्याचा दुय्यम पुरावा देण्याची कारण नमूद करून तो दुय्यम पुरावा देणं. पुराव्याच्या कायद्याच्या 67 प्रमाणे एखाद्या दस्ताचा मजकूर सिद्ध करण्याकरता दस्त लिहून देणाऱ्या व्यक्तीचं हस्ताक्षर आणि सही किंवा सही हे सिद्ध करणं गरजेचं असतं. त्यामुळे साक्षीदाराच्या साक्षीवरून तो दस्त सिद्ध होऊ शकतो. सध्या तर खरेदी खतांच्या बाबतीत 2001 सालापासून खरेदी घेणार आणि खरेदी देणार या दोघांच्याही खरेदी खताच्या दस्तावरती सह्या अनिवार्य असतात. त्याच्यामुळे खरेदी घेणाऱ्याच्या साक्षीमधूनच खरं तर तो दस्त सिद्ध व्हायला पाहिजे. परंतु 2001 पूर्वीचा दस्त असेल आणि खरेदी घेणाऱ्याची दस्तावर सही नसेल तर साक्षीदाराच्या साक्षीतून तो दस्त साबित करता येईल.
दाव्यात नमूद करून प्रतिज्ञापत्रावेळी विस्तृत स्पष्टीकरण करून नमूद करता येते का? मगाशीच मी सांगितलं की दिवाणी प्रकरणात प्लीडिंग इज अ कन्साइज स्टेटमेंट ऑफ मटेरियल फॅक्ट अँड फॅक्ट ओनली. त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं एक उदाहरण देतो की विस्तृत स्पष्टीकरण देऊन आपल्याला सिद्ध करता येतं. वादीने दाव्यामध्ये म्हटलंय की मी दावा मिळकतीचा मालक आहे, पण ते नुसतं मालक आहे इतकं पुरेसं नसतं. तर तो मालकी हक्क त्याला कसा प्राप्त झाला? खरेदी खताने प्राप्त झाला, वारसा हक्काने मिळालं, कोणाच्या बक्षीसपत्र किंवा मृत्यूपत्राने मिळालं, तर तेवढा तरी उल्लेख त्याच्या वादकथनात पाहिजे. बाबा ही मिळकत मी अमुक माणसाकडून खरेदी घेऊन मालक झालेलो आहे. आता हे विधान केल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण पुराव्याच्या स्वरूपात काय द्यायचं? तर ते अस्सल खरेदी खत दाखल करणं आणि त्या खरेदी खताच्या आधारे झालेल्या फेरफार नोंदी महसूल अभिलेखातील बदल दाखल करणं. त्यामुळे मटेरियल स्टेटमेंट ऑफ फॅक्ट जर आपल्या दाव्यामध्ये असेल तर ते सिद्ध करण्याकरता आपल्याला विस्तृत पुरावा देता येतो. प्रतिज्ञापत्राच्या खाली जे आपण सत्यापनालेख किंवा व्हेरिफिकेशन लिहितो तो देखील अतिशय काळजीपूर्वक लिहायचा असतो. दाव्यामध्ये किंवा शपथपत्राच्या पुराव्यामध्ये पक्षकाराच्या म्हणजे वादी किंवा प्रतिवादीच्या व्यक्तिगत माहितीनी कोणते परिच्छेद लिहिलेले आहेत, कोणते परिच्छेद कागदपत्रांच्या आधारे जी कागदपत्र तो सत्य आहेत असं समजतो त्याचा उल्लेख ते परिच्छेद स्वतंत्रपणे लिहिणं आणि कायदेविषयक तरतुदींबाबत वकिलांकडून प्राप्त झालेल्या माहितीप्रमाणे जी दाव्यामध्ये किंवा कैफियतीमध्ये कथनं केलेली आहेत. उदाहरणार्थ कोर्ट फी व्हॅल्युएशन, टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन याबाबतचे जे परिच्छेद असतात ते मी वकिलांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जी मी खरी आहे असं समजतो अशा पद्धतीने परिच्छेद निहाय जर व्हेरिफिकेशन लिहिलं. दाव्याचं जे व्हेरिफिकेशन, दावा कैफियतीचं व्हेरिफिकेशन लिहिण्याचा जो नियम आहे तोच नियम पुराव्याच्या प्रतिज्ञापत्राला देखील लागतो. त्यामुळे पुराव्याच्या प्रतिज्ञापत्रामध्ये शक्यतो पक्षकाराच्या व्यक्तिगत माहितीतलाच शक्यतो पुरावा द्यावा. पुराव्याचे कायदा कलम 65B नुसार नमूद इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचे सर्टिफिकेट पुराव्याचे शपथपत्र दाखल करतानाच देणे गरजेचे असते का? जर आपल्याला त्या पक्षकाराच्या जबानी शपथपत्राद्वारे जर आपल्याला तो कागद सिद्ध करायचा असेल तर तो कागद खरं तर त्या कागदावरच ते सर्टिफिकेट असणं अपेक्षित आहे. म्हणजे उदाहरणार्थ बँकेचं स्टेटमेंट, बँकर्स बुक एव्हिडन्स ऍक्ट आणि 65B आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्टच्या तरतुदीनुसार त्या इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड बद्दल बँकेच्या जो डेसिग्नेटेड ऑफिसर असतो त्यांनी ते प्रमाणपत्र द्यायचं असतं आणि मग त्यांनी त्या बँक स्टेटमेंट मधील मजकुराची सर्टिफिकेशन केलं त्याच्या अचूकतेबद्दल तर मग बँकर्स बुक एव्हिडन्स ऍक्टच्या सेक्शन 4 प्रमाणे शपथपत्र सादर करणाऱ्या व्यक्तीच्या सरतपासामध्येच तो दस्त वाचता येतो. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड बद्दलचं जे काही सर्टिफिकेट असेल ते त्या दस्तासोबतच असावं किंवा स्वतंत्र असेल तर ते त्याच्या साक्षी पुराव्याचं शपथपत्र देतेवेळीच सादर करणं गरजेचं असतं. नाहीतर काय होतं की उलट तपासामध्ये विरुद्ध पक्षाकडून हरकत घेतली जाते आणि मग ते सर्टिफिकेट पुन्हा सिद्ध कसं करायचं अशी एक अडचण निर्माण होते. ऑर्डर 18 रूल 18 प्रमाणे कोर्ट वाद मिळकतीची कोणत्या परिस्थितीत पाहणी करू शकते? तर ऑर्डर 18 रूल 18
तरतूद पहिल्यांदा वाचतो. पॉवर ऑफ कोर्ट टू इन्स्पेक्ट. द कोर्ट मे at any time of suit inspect any property or thing concerning which any question may arise, and where the court inspects any property or thing, it shall, as soon as may be practicable, make a memorandum of any relevant fact observed at such inspection, and such memorandum shall form a part of the record of the suit. 18 ही जी तरतूद आहे ती रेग्युलरली वापरली जात नाही. अपवादात्मक परिस्थिती न्यायालय असं इन्स्पेक्शन करतात. एकतर न्यायाधीशांना असं वाटत असतं की ते त्या प्रकरणात एक साक्षीदार होतील. तर अपवादात्मक परिस्थितीमध्ये न्यायालयासमोर आलेल्या पुराव्याबाबत जर स्पष्टीकरण होत नसेल तर न्यायालय प्रत्यक्ष जागेवर जाऊन ती पाहण्याचा निर्णय घेतं. आता उदाहरणार्थ एखाद्या शिलालेखावरून वाद असेल, त्या शिलालेखाचा फोटोग्राफ न्यायालयासमोर पुरावा म्हणून आलेला असेल आणि तो फोटोग्राफ हा त्या शिलालेखाचा नाहीच असं जर प्रतिवादीचं ठाम म्हणणं असेल किंवा विरुद्ध पक्षाचं, तर शिलालेख तर कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी असेल की जो कोर्टासमोर उचलून आणणं शक्य नसतं. तर अशा परिस्थितीत त्या शिलालेखावरील मजकुरावरून जर पक्षकारांचे हक्काबाबत निर्णय घ्यायचा असेल आणि तो शिलालेख एक्स ठिकाणी आहे का वाय ठिकाणी आहे हा जर वाद मुद्दा झाला तर न्यायालय तो शिलालेख कुठे आहे आणि त्याच्यावरती मजकूर काय आहे याची खातरजमा स्वतः त्या ठिकाणी जाऊन करू शकतं. पण 18चा अधिकार वापरण्यात सर्वसाधारणपणे न्यायाधीश मंडळी नाखुश असतात. प्लीडिंग शिवाय जर मजकूर शपथपत्रात लिहिला तर त्याचा विचार कोर्टाला करता येईल का? दिवाणी प्रकरणांमध्ये एव्हिडन्स विदाउट प्लीडिंग हा विचारात घेता येत नाही. परंतु प्लीडिंग आहे, कन्साइज स्टेटमेंट ऑफ फॅक्ट, मटेरियल फॅक्ट आहे आणि ते विरुद्ध बाजूनी नाकारलेलं आहे. तर ते कन्साइज स्टेटमेंट ऑफ मटेरियल फॅक्ट सिद्ध करण्याकरता संबंधित पक्षकाराला तोंडी आणि कागदोपत्री पुरावा देता येतो. बऱ्याचदा असं लक्षात येतं की दावा किंवा कैफियत हे CRPC 161 162 घालतं स्टेटमेंट वादी किंवा प्रतिवादीचं असं गृहीत धरून त्यामधल्या वाक्याव्यतिरिक्त एखादं जरी वाक्य शपथपत्रामध्ये वेगळं आलं किंवा लिहिलं गेलं नाही तर ती कॉन्ट्राडिक्शन, ओमिशन, इम्प्रुव्हमेंट आहे असं समजून तसा उलट तपास केला जातो. परंतु प्रिव्हियस स्टेटमेंट पोलिसांनी तपासादरम्यान घेतलेलं एखाद्या साक्षीदाराचं किंवा फिर्यादीचं स्टेटमेंट आणि वादकथन याच्यामध्ये फरक आहे. ऑर्डर 6 मध्ये नमूद केल्याप्रमाणे कन्साइज स्टेटमेंट ऑफ मटेरियल फॅक्ट कायदा लिहायचा नसतो, पुरावा लिहायचा नसतो अशी ऑर्डर 6च्या डायरेक्शन असल्यामुळे एखादी मटेरियल फॅक्ट सिद्ध करायची असेल तर त्याच्यासाठी असणारा तोंडी आणि कागदोपत्री पुरावा पक्षकारांना देण्याचा दिवाणी प्रकरणामध्ये पूर्ण अधिकार असतो. धन्यवाद. उद्या आपल्या संघटनेचे ज्येष्ठ सदस्य श्री विलास नाईक उलट तपासावरती परिपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत. सर्वांनी आवर्जून हजर राहावं. धन्यवाद. वेळ हीच आहे, 7चीच वेळ आहे.